गेम इज ऑन. चौथी लढत सुरू होत आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा सुद्धा एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवून द्या जेणेकरून तुमच्या खेळाडूंचं वर्णन आम्ही योग्य पद्धतीने करू शकतो. गेम इज ऑन. स्ट्राईक इनकडे बॅटर कोण आहे ती चर्चा होईल. आदित्य स्ट्राईक इनकडे आणि नॉन स्ट्राईक इनकडे सुवेद. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अथर्व. अथर्व याचा पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. अथर्व याच्या पहिल्याच बॉलला गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. धाव काही घेतली नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. पुढचा बॉल स्लॉक केलाय. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. हाय बराच वेळ चेंडू हवेत होता परंतु असं वाटलं होतं की 6 धाव मिळतील. तिथे बॅटरला फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेनिशी बॅटर आपलं खातं उघडतोय. आदित्य याला 1 धाव मिळाली. आता सुवेद हा खेळाडू नॉन स्ट्राईक इन कडून स्ट्राईक इन कडे आलाय. अथर्व गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. पॉवर प्लेचं षटक आहे. 10 षटकांचा हा मॅच होतोय आणि एका गोलंदाजाला 2 षटकं मिळतील. जागा बनवून खेळलं जात आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयास होता परंतु त्याच्यामध्ये काही सफलता मिळाली नाही. एकच धाव एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 2 वर. पाहूया लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. चांगला लेग ब्रेक. चेंडू तितकाच वेग जास्त होता आणि त्यामुळेच गोलंदाजाला या ठिकाणी 100 पैकी 100 गुण मिळतील ज्या पद्धतीने त्याने चेंडू टाकलेत. आदित्य बीट करत होतोय. सुवेद आणि आदित्य हे 2 फलंदाज यांनी डावाची सुरुवात करतायत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. आडव्या बॅटचा वापर करायचा होता आदित्य या बॅटरला परंतु चेंडू काही बॅटच्या रडारमध्ये येत नाही. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 2. अथर्व याची चांगली गोलंदाजी. पहिलं षटक टाकत असताना आता बॅटचं व्यवस्थित जरी फटका नसला तरी मिळताय 4 धाबा. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेपार. मिळतात धाबा 4. हा येतोय स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषकातील शानदार चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6 धाबा. हा चौकार कसा आलाय ते आपण पाहूया. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. बॅट एज लागलाय. आतील कडात साठली आणि हा चेंडू आलाय लॉंग लेगच्या दिशेने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धाबा. उमळेमान सीसी उमळेमान टीमच्या मैदान क्रमांक 1 वर त्यांनी 1 मॅच जिंकला होता. आता गोलंदाजी मार्गावर बघूया नंबर 2चं षटक टाकण्याकरता कोण येतोय. राकेश प्रभू. त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फोलार्ड या नावाने जास्त प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. आज एक मला आठवण झाली आणखीन एक. सुमित डिकले आणि राकेश प्रभू एकाच टीममधून खेळत आहेत. एकदा मी पाहिलं होतं 2015-16ला कोसमाई चषकामध्ये सलग 6 षटकार ठोकले होते. चर्चा मी करेन त्याची सुद्धा. चांगला बॉल होता. तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा योग्य दिली होती. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि फिल्डिंग होईपर्यंत कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग होईपर्यंत बॅटरने 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 8. सुवेद आणि आदित्य ही काय चांगली भागीदारी करतील काय. पूर्वी मैदान क्रमांक 1 वर जरी भागीदारी झाली नसली तरी आता मैदान क्रमांक 2 वरती संधी आहे या बॅटरला पहिल्या मॅचमध्ये केलेल्या चुका सुधारण्याची. राकेश प्रभू जबरदस्त असा खेळाडू आहे. MPL ची स्पर्धा सुद्धा त्यांनी गाजवली. कमीत बॉलमध्ये चांगल्या धावा त्याने बनवल्या होत्या. ती एक आठवण आहे त्याची.
पुढे येऊन खेळला जातोय, इनफिल्डच्या वरून चेंडूला टोळावलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार. या चेंडूवर येत आहेत धावा 4, चौकार. स्कोर मूव्स ऑन 12, धावसंख्या 12. स्लॉग केलाय, वॉट स्ट्रोक, मिड विकेटच्या वरून चेंडूला उडवलाय, ना इक्का दुक्का सीधा छक्का, बिगी. काय चांगला स्लॉग केलं जातं या चेंडूला आणि 6 धावा मिळवतोय. पाहूया हा चेंडू कसा पडलाय. सुंदररित्या फीक केलंय या ओव्हरफिश बॉलला आणि मिडविकेटच्या दिशेने उडवलं होतं. 6 धाव मिळत आहेत बॅटरला. 6 धावांच्या साह्यानं धावसंख्या 18. सुवेद इज ऑन फायर. 2 बॉलमध्ये त्यांनी 10 धावा बनवल्यात. पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्यानंतर गोलंदाजाला त्रस्त केलं जातं फलंदाजाद्वारे. आज मैदान गाजवायचं आहे दोन्ही टीम्सला. ओ काय चांगला फटका, इनक्रेडिबल. क्रिकेटचं मादक सौंदर्य पुन्हा एकदा या फटक्याने दाखवलंय. 4 धाव मिळतात बॅटरला. खवर ड्राईव्ह, नेत्रदीपक असा फटका आणि या 4 धावांच्या साह्याने षटक क्रमांक 2 मध्ये या जास्तीत जास्त धावा येत आहेत. धावसंख्या 22. शरीरापासून दूर खेळलं, बॅकलिपचा चांगला वापर केलाय, चांगलं टायमिंग साध्य केलं आणि 4 धावा मिळवतोय. धावसंख्या 22. 5 बॉलचा सामना करत 17 धावा सुवेद हा खेळाडू बनवतोय. आदित्य 5 बॉलला सामनावर गेलाय, 5 धावा त्याने बनवल्यात आणि एकमेकांना चांगली साथ देत आहेत, हे फार महत्वाचं. आता थोडासा बदल केलाय, थोडासा वेगाने तो धावला होता, मात्र चेंडू संत गतीने टाकला गेलाय. कधी कधी विविधतापूर्ण गोलंदाजी असायला पाहिजे. गोलंदाजीमध्ये थोडेसे बदल करणं गरजेचं आणि तोच बदल आता ह्या वेळेला गोलंदाज राकेश प्रभू याच्यामध्ये दिसलाय. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफळकावर आहे ती बिनबाद 22. विकेटचा शोध सुरू आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 धाव मिळाली. शॉर्ट मिड विकेटमध्ये शतरक्षक तैनात होता. 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर उमेमान सीसी उमेमान टीमची बिनबाद 23. दोन्ही टीम्सचा जर उल्लेख केला तर दोन्ही टीम्सने आपल्या पहिला मॅच 1-1 मॅच जिंकला होता. ओ इथे स्टंपिंग केलं जात आहे आणि इथे परतावं लागतं बॅटरला. अथर्व याचा हा चेंडू बॅटरला कळला नाही. यष्टीरक्षकाने लगेचच यष्ट्यांवर हा चेंडू लावलाय. विकेटचं झालंय पतन. पहिला धक्का उमेमान सीसी उमेमान टीमला गॉन. शोएब याच्याद्वारे ही चांगली किपिंग होत आहे. 23 वर पहिला धक्का उमेमान सीसी उमेमान टीमला आणि आता नवीन बॅटर गेलाय. द्रुमिल मटकर भारतीय खेळाडू आहे. द्रुमिल मटकर रणजीपट्टू आहे आणि त्याच्याद्वारे सुद्धा आपण अनेक मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स बघितलाय. 2018 पासून मी बघतोय या मैदानावर या खेळाडूला की प्रत्येक वर्षी
मॉर्निंग क्लबद्वारे जी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये द्रुमिल मटकर हा मॅचेस खेळण्याकरता येत असतो आहे आणि आता उमळमान सीसीद्वारे तो खेळताना दिसतो आहे. या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याला सुद्धा द्यावा लागेल. 2023 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी झाली होती द्रुमिल मटकर या खेळाडूची. द्रुमिल एक धाव पूर्ण करतोय. पहिल्याच बॉलला सामोरे जात असताना एक धाव त्याला मिळाली. एका धावेनिशी त्याने आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 24. बाद झालेला खेळाडू धावा बनवत होता आणि जो प्रेशर होता तो प्रेशरमधून त्याला बाहेर निघता आलं नाही. करंट रन रेट 10.29चा. चांगला पंच केलं जातं चेंडूला. चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ धावा मिळतात 4. हा लाय खणखणीत चौकार. बघितलं थोडासा बॅकफुटला गेलाय आणि उजव्या पायावर जे वजन दिलंय त्याचबरोबर जो फ्लो होता तो खूप सुंदर होता बॅटचा आणि त्यामुळेच 4 धाव मिळतात बॅटरला. धावसंख्या 28. पुन्हा त्याच दिशेने खेळायचं होतं. फंबल होतं शतरक्षक 2. बघितलं तर इथे काय घडलंय. इथे विकेट्स मिळवली आणि याचबरोबर या विकेट्सने बॅटर बाद होतोय मिस्टर द्रुमिल मटकर. त्याला परतावं लागतंय. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर 28. द्रुमिल मटकर बाद झाल्यानंतर आता प्रसाद हा खेळाडू गेलाय. प्रसाद पवार हा सुद्धा एक नामवंत खेळाडू आहे आणि प्रसाद पवार याला पॉवर दाखवावी लागेल. आदित्य सोबत चांगली भागीदारी करावी लागेल. पहिल्या विकेट करता भागीदारी तितकी खास झाली नव्हती. दुसऱ्या विकेट करता सुद्धा भागीदारी झाली नाही आणि आता तिसऱ्या विकेट करता भागीदारी करावी लागेल या दोघांना. उमळमान सीसी उमळमान टीम त्यांची धावसंख्या 2 गडी बाद 28. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समोरच्या इनकडून सज्ज होतोय. अथर्व या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अथर्व याची पाहायला मिळाली. सफलता सुद्धा त्यांनीच मिळवून दिली आणि धावपा सुद्धा त्याच्या षटकामध्ये होतोय. 11 धावा खर्च केलेत 1.4 बॉलमध्ये. चांगली गोलंदाजी चांगला इकॉनॉमी त्याचा पाहायला मिळतोय. मेमन सीसी वसई संघाद्वारे तो खेळतोय. मैदान क्रमांक 2 वर ही लढत सध्या आपल्याला होताना दिसतोय. चांगला बॉल. हाईट इज द फॅक्टर. थोडासा उसळी घेतोय आणि लेग ब्रेक होऊन यष्टीरक्षकाच्या जवळ पडतोय. धावसंख्या धाव फळकावर झाली आहे ती 28 धावा. हे रिप्ले दाखवला जातो या चेंडूचा. कशा पद्धतीने हा चेंडू पडलाय ते दाखवलं जातोय. बॅकवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू थांबलाय. धावबाचा धोका परंतु इथे मिळाला मोका धावा चोरण्याचा. मिळाली 1 धाव. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. याचबरोबर आपण जर बघितलं तर इथे धावसंख्या 29. 29 धावा. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 9.67चा करंट रन रेट पाहायला मिळतोय जो सध्या तरी चांगला म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. सुधारणा करावे लागतील अजूनही बॅटिंग करताना. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चाललाय आता. आशिफ शेख
आशिफ विरार येथून बिलॉंग करतो हा खेळाडू आणि एक प्रसिद्ध असा क्रिकेटपटू आहे आसिफ शेख. पहिले षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. मेमन सीसी वसई टीमद्वारे तो खेळतोय. समोर बॅटर आहे प्रसाद. ओ प्रसाद याला बीट करणारा त्याचा हा चेंडू होता पहिलाच. आत्मविश्वास वाढवण्याकरता पहिला चेंडू फार महत्त्वाचा असतो गोलंदाजाकरता. ज्या वेळेस ते निर्धाव चेंडू टाकतात त्या वेळेस त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो. दांडी गोल ऑफ ब्रेक डिलिव्हरी यश मिळतंय आसिफ शेख या गोलंदाजाला त्याच्या दुसऱ्या चेंडूवर आणि विकेट डाऊन लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. तिसरा धक्का 3 गडी बाद. धावसंख्या 29. न्यू बॅटर इन परीक्षित पळसमकर. तो सुद्धा एक फर्स्ट क्लास क्रिकेटर आहे. इंडियन क्रिकेटर आहे आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा त्याला आपण पाहिलं होतं. तोच परीक्षित आज मैदानाच्या आतमध्ये उमळमान सीसी उमळमान टीमद्वारे कसं प्रदर्शन करतोय ह्याकडे नजरा असतील. फिल्डिंग तर खूप चांगली चालली. गोलंदाजी सुद्धा खूप चांगली चालली. आता परीक्षित स्ट्राईक इनकडे. धावसंख्या 3 गडी बाद 29. आसिफ शेख याला दुसऱ्याच बॉलवर सफलता मिळाली आणि आपली उपयुक्तता सिद्ध केली. जागा बनवून फक्त गॅपमध्ये चेंडूला ढकलून दिलाय. एक धाव मिळाली. भार्गव पाटील तिथे फिल्डिंग करतोय. फेकी साईपर्यंत एका धावेवर समाधान. 3 गडी बाद 30. उमळमान सीसी संघाची धावसंख्या. उमळमान सीसी उमळमान म्हटलं तर अर्थातच रॉस्टन डायस या टीममध्ये नेहमीच असतात. त्याचबरोबर कोचच्या भूमिकेमध्ये आपण विनोद किनी सरांना पाहिलंय. ओ चांगला स्कोअर कटचा फटका. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत. या 2 धाव मिळतात या चेंडूवर. 2 धावांच्या साह्यानं संघाची धावसंख्या 3 गडी बाद 32. 4 बॉलची समाप्ती 32 धाबा. पडणाऱ्या चेंडूचा अर्थातच टप्पा पाहिला जातोय. त्याच्यानंतर शॉर्ट सिलेक्शन केलं जात आहे. गतीमध्ये परिवर्तन गोलंदाज फिरकीपट्टू करत असतात. कधी कधी लेग ब्रेक गुगली ऑफ ब्रेक असा मारा ते करतायत. म्हणूनच आता थोडासा आत वळणारा चेंडू होता. थोडासा हवेमध्ये असतानाच हवेमध्ये शेप घेतून हा फटका निवडलाय बॅटरने मिड ऑफमध्ये. 1 धाव एका धावणीच्या साह्याने. धावसंख्या 33. 3 गडी बाद. लढावं लागेल. संघर्ष करताना दिसत आहेत खेळाडू. संघर्ष हेच जीवन आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागतोय. जसा क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूला संघर्ष करावा लागतोय. चांगला बॉल. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 8.25च्या सरासरीने धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत उमळमान सीसी उमळमान टीमच्या. 33 धाबा 3 गडी बाद. अजून जर आपण बघितलं तर 6 षटकं शिल्लक आहेत. 6 षटकांमध्ये 60च्या आसपास तरी धावा यायला पाहिजेत, जेणेकरून 10 षटकांमध्ये 99 किंवा 100 धावा बनवल्या जाऊ शकत आहेत. 12 षटकांचा मॅच आपण याआधी बघितलं, परंतु वेळेअभावी ह्या मॅचचे षटकं कमी करण्यात आली आहेत. करंट रन रेट 8.25चा. आदित्य खेळतोय 9 बॉलचा सामोरे जात 12 धावांवर 12 धावसंख्येवर आणि परीक्षित हा 2 बॉलला सामोरे गेला. 1 धाव त्याने बनवलंय. आता गोलंदाजी मार्गावर पाहूया कोण आलाय. हिमांशु सिंग न्यू बॉलर. हिमांशु ओहो चांगला बॉल. फ्लाइट जास्त दिली होती बॅटरला. असं वाटलं की ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर जाईल, परंतु हिमांशु एक युवा क्रिकेटर आहे आणि त्याच्याद्वारे हा चांगला चेंडू सोडला गेलाय. जायचं होतं ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला.
शतरक्षक सुमित ढेकले चेंडू खाली, त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली आणि गोलंदाज हिमांशू याला विकेट मिळाली. लागलाय उमेमान सीसी. उमेमान टीमला चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 33. 4.2 बॉलची समाप्ती. म्हणजेच फलंदाजाला आवश्यकता होती या चेंडूचा अभ्यास करण्याची, परंतु तो अभ्यास व्यवस्थित झाला नाही आणि त्यामुळेच मोठा धक्का लागलाय. आदित्य नावाचा खेळाडू बाद झालाय. सुमित ढेकले यांनी त्याचा झेल टिपलाय. 11 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जातो. शशांक. शशांक न्यू बॅटर इन. शशांक तो सुद्धा चांगले क्रिकेट आतापर्यंत खेळलाय आणि त्याच्यावर जबाबदारी असेल या मिडल ऑर्डरमध्ये धावा बनवण्याची. म्हणूनच मी नेहमीच म्हणतो की कुठलाच खेळाडू कधीच मोठा नसतो. ज्यावेळेस तो संघाकरता महत्त्वाची कामगिरी करतो ना, त्यावेळेस तो महत्त्वाचा ठरतो. एखाद्याचा महागडा हिरा जर अंधारामध्ये हरवला आणि त्याला शोधण्याकरता त्यावेळेला ती 5 रुपयाची मेणबत्ती जशी कामी येते, तसंच क्रिकेटपटूंच्या बाबतीत सुद्धा आहे. वेळेवर तुम्ही कामी आलात तर तुमच्या त्या खेळीला महत्त्व आहे. इथे शशांक नावाचा खेळाडू उमेळमान सीसी उमेळमान टीमला कामी येईल काय? पूर्णतः मजबूत जखडून ठेवलं आहे बॅटिंग करणाऱ्या उमेळमान सीसी उमेळमान टीमला मेमन सीसी वसई टीमने. मैदान क्रमांक 2 वर गोलंदाज तयार. हिमांशू. ओ चांगली ब्रेक गोलंदाजी तो करतोय. पुन्हा एकदा चांगलं तंत्र गोलंदाजीचं पाहायला मिळतोय. हिमांशू याचं फ्लाईट जास्त देतोय आणि मजबूर करतोय मोठे फटके खेळण्याकरता बॅटरला. 3 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आहे 33. आता ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑन मधून चेंडू वळतोय, पुढे जातोय. एकच धाव एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 34 धावा. 4 बाद 34 धावा. परीक्षित याच्याकडून सुद्धा मोठी अपेक्षा आहे संघाला. एक राष्ट्रीय खेळाडू आहे, इंडियन क्रिकेटर आहे, विजय हजारे ट्रॉफी सुद्धा तो खेळलाय आणि इथे उमेळमान सीसी उमेळमान टीमला त्याची उपयुक्तता हवी आहे. युटिलिटी क्रिकेट तो ह्या मैदानावर दाखवून देईल काय? दुसऱ्या बाजूला मेमन सीसी वसई टीम चांगलं प्रदर्शन करत आहे. बघितलं ऑफ स्टंपवर शफल झालाय, फक्त फ्लिक केलं ऑन साईडला. 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 35 वर. आलेला दबाव बाहेर काढावा लागेल. खरं तर क्रिकेटच्या मैदानावर उतरल्यावर दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायला पाहिजे. जागा बनवून कव्हरच्या दिशेने वळवलं होतं चेंडूला. 1 धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलला जाईल काय? बॅटर पूर्ण करतात या चेंडूवर फक्त 1च धाव. दोन्ही बॅटरने 2-2 धाव बनवलं 3 बॉल्समध्ये. धावसंख्या धावफलकावर 36. टीम की रन संख्या 37 रन. 37 रन 4 विकेट के नुकसान पर. 36 आफ्टर 5 ओव्हर. 5 षटकांमध्ये 4 गडी बाद 36 धाबा. चांगलं लीड करतायत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे कॅप्टन मेमन सीसी. टीमद्वारे आपण कर्णधार म्हणून पाहिलं होतं. गोलंदाज मार्गावर आता गोलंदाज आलाय भावेश पाटील याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो स्वीप केलं जाते चेंडूला, परंतु बघितलं तर बॅकवर्ड स्कोर लेगचा शतरक्षक पुढे येतोय. चेंडू उचलेपर्यंत बॅटर 1च धाव पूर्ण करतोय. एका धाव्याच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 37 धाबा 37. करंट रन रेट आता 7.17 झालाय, जो आपण सुरुवातीला बघितला 9 पेक्षाही अधिक होता. 6वं षटक भावेश याचं. लेफ्ट आर्मचा मारा, या चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. मॅसिव्ह हिट, सिक्सर.
6 धाब्यांच्या साह्यानं धावसंख्या 43-43. भावेश गोलंदाजी मार्गावर आलाय. भावेश पाटील जो गोखिवरे टीमद्वारे खेळताना आपल्याला दिसतोय, ज्यामध्ये टेनिस क्रिकेट मॅचेस सुद्धा तो अनेक ठिकाणी गाजवतोय. चांगला फलंदाज म्हणून त्यांनी यंदा उत्कृष्ट खेळ केलाय. बॅटिंग करताना अनेक मैदानं गाजवलेत, अर्धशतकं झळकावलेत. तो खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलाय भावेश पाटील. परीक्षित स्ट्राईक इनकडे नुकताच त्यांनी एक षटकार ठोकलाय भावेश पाटील या गोलंदाजाला. हो, आता खाली राहणारा बॉल होता. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो मिडविकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. फंबल झालाय क्षेत्ररक्षक. काय दुसरी धाव होईल? परंतु नाही. चांगला थ्रो आणि एकच धाव या वेळेला मिळाली बॅटरला. स्कोअर मोज ऑन 44. 4 गडी बाद 44 धाबा. षटक क्रमांक 6 सुरू आहे आणि 6व्या षटकामध्ये अजून 3 बॉल शिल्लक आहेत. भावेश पाटील तयार. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं जातोय. फॉरवर्ड पॉइंट मधून थ्रो येईपर्यंत एकच धाव मिळाली. चांगली ब्रेक गोलंदाजी. 4 चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते. 4 गडी बाद 45-45. स्कोर इज 45 in 5.4 ओव्हर. भावेश तयार. वेळ जास्त वाया जाईल असं काही करू नका, कारण इथे 10 षटकांचा हा मॅच होतोय. ओ, चांगला बॉल अचानकपणे खाली राहतो आणि आत वळताना चेंडू दिसलाय. ह्याच बरोबर 5 बॉलची समाप्ती झाली. धावसंख्या धाव फळकावर 4 गडी बाद 45-45. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सरळ बॅटचा वापर केला. बघा, भावेशने कमबॅक करून दिला. एक मोठा फटका लागल्यानंतर इतर त्याचे चेंडू प्रभावी टाकलेत त्याने. षटकाची झाली समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर उमेमान सीसी उमेमान टीमची धावसंख्या 4 गडी बाद 45-45. अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत. आदित्य 12 धावा करून बाद झालाय. सुवेद 18 धावांचं योगदान दिलं. ध्रुमिल मटकर 1 बॉलचा सामना केला. 1 धाव त्यांनी बनवली. प्रसाद पवार 4 बॉलचा सामना केला. आपलं खातं सुद्धा उघडू शकला नाही आणि तो सस्तात बाद झालाय. आता 2 बॅटर हे भागीदारीच्या मार्गावर आहेत. पार्टनरशिप या वेळेला महत्त्वाची आहे आणि ती पार्टनरशिप करण्याकरता त्यांची तयारी आहे. गोलंदाज हिमांशु सिंग. स्कोअर कटचा फटका कव्हर क्षेत्रामध्ये कळून काढलाय. धाव घेण्याचा मोका नाही, धाव घेण्याची संधी नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. स्कोअर इज 45 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट इन द 7th ओव्हर. आज चांगला खेळ पाहायला मिळाला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. ओहो, चांगला बॉल. वेगवान चेंडू होता. आत वळतोय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीट होतात. बॅटर तर बीट झाले होते, परंतु यष्टीरक्षक सुद्धा बीट झालेत. इतका अचंबित केलं पडणाऱ्या या चेंडूने. हिमांशु गुड बॉलर. फिल्डिंग मध्ये चेंजेस थोडेसे करताना दिसत आहेत. एक क्षेत्ररक्षक जो याआधी डीप पॉइंट क्षेत्रामध्ये होता त्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणलं जातंय. ही काही रणनीती असते फिल्डिंग करणाऱ्या टीमची. चाका बनवून कळून काढला जातो. ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू वळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. थ्रो चांगला आलाय. एकच धाव. एका धावनीची धावसंख्या 46-46. महत्वाची धावसंख्या जमा करणं गरजेचं असेल. खराब चेंडूवर सामोरे जाणं फार महत्वाचं. नेहमीच आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूचा अपमान करा. स्विच हिटचा फटका खेळायचा होता बॅटरला. चेंडू डीप गली क्षेत्राच्या बाहेर जातोय. मिळतात बॅटरला 4 धावा. 4 धावांच्या साह्यानं अर्धशतक पूर्ण होतोय या इनिंग मध्ये. उमेमान सीसी उमेमान टीमचं धावसंख्या पोहोचली
50 वर 50 रन्स. परीक्षित 8 बॉल्स मध्ये 13 धावा बनवतोय. हे इज अ नॅशनल प्लेयर, इंडियन क्रिकेटर. विजय हजारे ट्रॉफी सुद्धा खेळलाय हा खेळाडू आणि आज या मैदानावर स्वतःला सिद्ध करण्याकरता तयार. ओहो, आता जागा बनवली. ऑफ स्टंपवर शफल होऊन चेंडूला भिरकावून दिलं लॉंग लेग पट्ट्या बाहेर. या चेंडूवर मिळत आहेत 6 धावा. 6 धाव्यांच्या मदतीनं धाव संख्या 56. अचानकपणे आता शेअर मार्केट बहरलंय, वधारलंय. जे सध्या मंद झालं होतं त्याला लगेचच गती मिळाली. धाव संख्या 56, 4 गडी बाद. बॅटर आक्रमक त्याचं रूप धारण करतोय. म्हटलं जातं ना की खेळा जर जास्त टोचत असेल तर त्याला ठोकलेलाच बरा. आणि टोचणारी गोलंदाजी सुरुवातीला हिमांशु सिंग याने केली होती आणि त्या टोचणाऱ्या गोलंदाजीला ट्रीटमेंट, उपचार शोधलेत यावेळेला परीक्षित या बॅटरने. 9 मध्ये 19 धावा त्याने बनवल्या. 7व्या षटकातील शेवटचा बॉल. धाव संख्या 56, 4 गडी बाद. पुढचा बॉल फुलोर लेन चेंडू होता. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये चेंडू गेलाय. फेकी जाईपर्यंत एकच धाव इथे पूर्ण. 7 षटकांची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर उमळमान सीसी उमळमान टीमची धावसंख्या 4 गडी बाद, 57 धावा. 57 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 7 ओव्हर. अजून 3 षटकं शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आसिफ आलाय. मागच्या षटकामध्ये त्याच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी म्हणजेच विकेट सुद्धा मिळवून दिली होती. 4 धावा खर्च केल्यात मागच्या षटकात आणि 1 सफलता प्राप्त करून दिली होती. तोच खेळाडू आलाय आसिफ शेख. फिल्डिंग आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केलं गेलंय. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात. विकेटचं झालंय पतन. परीक्षित या खेळाडूला परतावं लागतं. 11 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान त्याने दिलंय आणि चांगला झेल टिपलाय उमेश या खेळाडूने. 5 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर लागली जाते 57. परीक्षित याने 11 बॉलचा सामना केला. 11 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिलं आणि तो शिकार बनलाय आसिफ शेख या गोलंदाजाचा. आठव्या षटकातील पहिल्याच बॉलवर आसिफ याला सफलता मिळाली. या आधीच्या षटकामध्ये त्यांनी दुसऱ्या बॉलवर सफलता मिळवली होती. म्हणजे आसिफ एक बहरदार खेळाडू आहे, वजनदार खेळाडू आहे आणि उपयुक्तता त्याची सिद्ध करतोय. 7.1 7 षटका आणि 1 बॉलच्या समाप्तीनंतर 57 धावा झालेत. 5 गडी बाद झालेत उमळमान सीसी उमळमान टीमचे. नवीन बॅटर आता या वेळेला उतरलाय चिन्मय मोहिते, न्यू बॅटर. 11 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान परीक्षित या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. जागा बनवून चेंडूला वळवलं जातंय ते म्हणजेच एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डिंग खराब झाली. फर्स्ट स्वरूप बॅटरला 2 धावा मिळाल्या. ओव्हर थ्रो होतोय. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 59 59. सर्व काही व्यवस्थित घडताना दिसतं फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. आतापर्यंत जे हवं होतं ते प्राप्त केलंय मेहमान सीसी वसई टीमने. बॅकफुटला गेला. सागा बनवून फटका निवडलाय. योग्य त्या ठिकाणी चेंडूला पाठवलं जातंय. काऊ कॉर्नर क्षेत्रामधून फेकी येईपर्यंत 1च धाव मिळाली. षटक क्रमांक 8 सुरू आहे आणि 8व्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत गोलंदाजाचे. आसिफ एक धोकादायक असा खेळाडू आहे, गोलंदाज आहे. दांडी गोल
आत वळणारा बॉल होता, ऑफ ब्रेक डिलिव्हरी, वेग चांगला होता, तितकंच चांगलं नियंत्रण ठेवलंय गोलंदाज आशिफ शेखने आणि ही सफलता मिळवली. शशांक या खेळाडूला परतावं लागतंय. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला हा 6वा धक्का, 6 गडी बाद, धावसंख्या 60. काय चांगली बॉलिंग केली, 3 सफलता मिळवलेत. त्याचा जो कोटा आहे 2 षटकांचा, तो कोटा अजून पूर्ण झाला नाही. ह्या षटकामध्ये अजून त्याच्या कोट्यातील 2 बॉल शिल्लक दिसत आहेत. धावसंख्या धावफळकावर आहे 6 गडी बाद 60. आणि आता एहसान अमीन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रोजेक्टेड स्कोअर 79 पर्यंत जाऊ शकतोय जर याच रन रेटने धावा जर मिळाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. एहसान अमीन हा खेळाडू स्ट्राईक इन कडे. स्कोर इज 60 नाऊ. 60 धाबा, 5 बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा दबाव आलाय, दडपण आलंय. या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. दबाव इथे येताना दिसलाय. धावसंख्या 6 गडी बाद 60. शेवटचा बॉल 8व्या षटकातील. अपील केलंय ईशान टेकन. विकेटचं पतन म्हणजेच 2 षटकांची समाप्ती त्याची झाली. त्या 2 षटकांमध्ये त्यांनी 4 सफलता प्राप्त करून दिल्यात आपल्या टीमला. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, व्हॉट अ स्पेल. याचबरोबर 8 षटकांची समाप्ती. 8 षटकांच्या समाप्तीनंतर उमेदमान सीसी उमेदमान टीमची धावसंख्या 7 गडी बाद 60. आशिफ 2 षटकं टाकलेत, 7 चेंडू डॉट टाकलेत, 7 धावा खर्च केल्यात. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्याचा कोटा हा पूर्ण होतोय. 4 विकेट्स त्याने मिळवले. इकॉनॉमी त्याचा 3.50चा पारा मिळतोय. 3.5च्या सरासरीने फक्त 7 धावा त्याने खर्च केल्यात. आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. 7 गडी बाद 60 धावा, 8 षटकांची समाप्ती. आता अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. आणि अशा स्थितीमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले. चिन्मय याला साथ देण्याकरता रॉस्टन हेरुल डायस हा खेळाडू जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने एक मुंबईचा वेगवान गोलंदाज आहे, रणजीपट्टू आहे. अजून सुद्धा तो चांगला परफॉर्मन्स देतो आहे. आणि काही वर्षापूर्वी 2015-16-17 म्हणजे 2015-16च्या सत्रामध्ये तो सुद्धा खेळाडू IPL मध्ये दिल्ली संघाद्वारे त्याची निवड झाली होती. आणि आज बघितलं तर CSK ह्या टीमचा नेट बॉलर म्हणून तो चांगला परफॉर्मन्स देताना दिसतोय. द नेट बॉलर जरी असला तरी पुढे भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं. आणि रॉस्टन डायस याच्यावर जबाबदारी आहे धाव बनवण्याकरता. एकतर गोलंदाजी वेगाने करतायत, आता फलंदाजी वेगाने करायची आहेत उर्वरित 2 षटकात. समोरच्या इनकडून गोलंदाजी मार्गावर आले. त्याच्या या बॉलवर बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय. 2 धावा पूर्ण करतोय बॅटर चिन्मय. 2 धावांच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफळकावर पोहोचली 7 गडी बाद 62. भावेश गोलंदाजी मार्गावर आलाय. याआधी कॉमेंट्री बॉक्स इनकडून त्यांनी गोलंदाजी केली होती. आता मात्र तो समोरच्या इनकडून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय भावेश पाटील. 11 धावा 1.1 बॉलमध्ये त्यांनी खर्च केल्यात. धावसंख्या 62, 7 गडी बाद 62. स्पष्ट इरादे असायला पाहिजेत. शॉर्ट बॉल आपल्या फॉलो थ्रू मध्ये त्यांनी शेप घेतली होती चेंडू अडवण्यासाठी. लॉंग ऑफ मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण करतोय. 1 धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली या वेळेला ती 7 गडी बाद 63. चांगली क्रेज क्रिकेटची तर आहेच. IPL नंतर ISPL मध्ये सुद्धा संधी मिळाली तरी खेळाडू समाधान मानतायत. कारण ISPL मध्ये सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म काढूनसाठी मिळतोय. अभिषेक दहलोज जो 27 लाखाची कमाई करून गेला, त्याच्यानंतर जरी रनरअप असले तरी त्याला चांगली रक्कम मिळाली.
तसाच आज सुमित ढेकले सुद्धा चांगली रक्कम मिळवताना दिसतोय. ओ मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत होता, शतरक्षक तिथे तैनात होता. धावा बनवण्याकरता फलंदाज करताय जीवाचा आटापिटा आणि फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. मिळतात 6 धावा. 6 धावाची भर पडली. धाव संख्या 69. कडेकडे हा मोठा फटका बॅटरच्या बॅट मधून येतो. रॉस्टन डायस पहिल्याच बॉलवर षटकार खेचतोय. आता सुद्धा फुटवर्कचा केलाय वापर. चेंडू करतोय हा वाईस सपर. 2 इन रो. लगातारच्या 2 बॉलवर त्यांनी 2 षटकार ठोकलेत. का माझी वर्णी उमेमान सीसी उमेमान टीम मध्ये लागतंय हे त्यांनी सिद्ध केलंय. धाव संख्या 75. 7 गडी बाद आणि हे 9वं षटक सुरू आहे. एक अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू आहे. कॅप्टन म्हणून त्याला चांगला खेळ करावाच लागेल. तेच त्याच्या मनामध्ये चाललंय की कारण मी कर्णधार आहे आणि मला संघाकरता 100% योगदान द्यायचं आहे. त्या अनुषंगाने त्याचं योगदान 100% तो संघाला देतोय. स्कोर मूव्स ऑन 75. आता हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने त्याने खेळून काढलाय. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव मिळेल काय? खराब फिल्डिंग आणि फलस्वरूप 2 धावा मिळत आहेत. स्कोर मूव्स ऑन 77. 5 बॉलची समाप्ती. 77 धावा. 3 बॉलमध्ये 14 धावा रॉस्टन डायस याच्या बॅटमधून आल्यात. मागणा ठरला यावेळेला भावेश पाटील हा खेळाडू. 1 षटक आणि 5 बॉलमध्ये खर्च केल्यात 26 धावा. ओ मोठा फटका. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली. काय तितकीच लांबी असेल? नाही. या वेळेला फसवलं गेलंय. तो रॉस्टन डायस या खेळाडूला बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 8वा धक्का. 8 गडी बाद. धाव संख्या 77 उमेमान सीसी उमेमान टीमची. सत्याहत्तर धाबा 8 गडी बाद. आता नवीन बॅटर पाहूया कोण गेलाय कारण खेळाडूला पाणी सुद्धा पुरवलं जात आहे. जी ऊर्जा प्राप्त व्हायला पाहिजे. जे आज जर बघितलं तर उन्हाचे दिवस आलेत आणि त्यामुळे जी गरमी आहे उष्णता आहे ती उष्णता अधिक पाहायला मिळतोय. 8 गडी बाद 77 धावा उमेमान सीसी उमेमान टीमच्या बनलेत. अशातच आता नवीन बॅटर गेलाय आकाश. रॉस्टन डायस यांनी चांगलं बॅटिंग केली. उपयुक्त असे 2 षटकार ठोकले आणि 4 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला 14 धावा येताना दिसल्यात. नवीन बॅटर आता आकाश गेलाय. गोलंदाजी मार्गावर आलाय राकेश प्रभू पोलार्ड. सगळे मैदान गाजवण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. राकेश प्रभू तयार. आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू येतो ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या दिशेने. फेकी येईपर्यंत बॅटर 2 धाव पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय ते दाखवतात हे 2 खेळाडू. स्कोर मोज ऑन 79. 79 धावा झाल्यात आणि 8 गडी बाद झालेत. 10वं षटक सुरू आहे. करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय या वेळेला 8.62चा. यापूर्वी तो 7चा होता. आता वाढलाय. मागचे जे 2 षटकार लागलेत ना त्या षटकारांच्या मदतीनं करंट रन रेट वाढलाय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 10 धावा यानं गरजेचं असेल. त्याकरता हा हट्टास धरलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक तिथे तैनात होता. फेकी करेपर्यंत बॅटर पूर्ण करतायत ह्या चेंडूवर फक्त आणि फक्त 1च धाव. स्कोर मोज ऑन 80. लॉंग ऑन मधील जे अंतर होतं ते अंतर खूप जास्त पाहायला मिळालं. स्कोअर लेग मध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर मिड विकेट
आणि लॉंग लेग मध्ये जे अंतर आहे ते अंतर तुम्ही शोधून तिथे धावा चेंडूला पाठवू शकताय. ओहो, बघूया काय घडलं. एक चांगला चेंडू होता राकेश प्रभू याचा. उंची त्याची चांगली आहे आणि त्यामुळेच उंचीचा फायदा सुद्धा होत असतो या खेळाडूला. स्कोर इज 80 नाऊ. 80 धाबा, 8 गडी बाद. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका, चांगलं सिलेक्शन, चांगलं कलेक्शन. या चेंडूवर मोहर उमटवली. 6 धावांची मिळतात. 6 धावा ओव्हर द काउ कॉर्नर एरिया. ह्यूज 6. स्कोर मूव्स ऑन 86. आकाश याच्या बॅटमधून या 6 धावा येत आहेत. धावसंख्या 86. उळमान संघ आता मजबूत स्थितीमध्ये आलाय, कारण 9च्या आसपास सरासरी आता होईल या टीमची असं वाटतंय. 9.4 बॉलची समाप्ती. धावसंख्या 86. 8 गडी बाद. पुढचा बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. 2 इन रो. ह्यूज 6. लगातार 2 षटकारांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या फुलली. धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 92. 92. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आता. धावसंख्या 9.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 92 आणि 1.5 चेंडूंमध्ये खर्च केलेत राकेश प्रभू याने 32 धावा. मागडा ठरला या वेळेला राकेश प्रभू हा खेळाडू. ओहो, आता भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला बॅटरचा. हा लागलाय 9वा धक्का उळमान टीमला. 9 गडी बाद. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 92 आणि 93 धावांचं लक्ष असेल. 93 इज द टार्गेट.
चला DBN द्वारे जोडलेल्या आमच्या प्रेक्षकांशी आम्ही लगेचच पुन्हा एकदा संपर्क साधतोय. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. 93 धावांचं लक्ष आहे 60 बॉलमध्ये आणि त्याचा पाठलाग करण्याकरता दोन बॅटर आता उतरलेत. मेमन सीसी वसई टीमचे पहिली 3 षटकं ही पॉवर प्लेचे असतील. त्या पॉवर प्लेमध्ये बघूया कशा पद्धतीने पॉवरफुल बॅटिंग होते काय. दोन बॅटर उतरलेत. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे तो म्हणजेच प्रवीण. प्रवीण आणि उमेश हे दोन खेळाडू उतरले. स्ट्राईक इनकडे प्रवीण, नॉन स्ट्राईक इनकडे उमेश. गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. परीक्षित हा गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. सफलता मिळवून देणं गरजेचं असेल. जरी टार्गेट हे मोठं असलं जिंकण्याकरता टार्गेट आहे 93 या धावसंख्येचं आणि पाठलाग करण्याकरता दोन बॅटर सज्ज होतात. पण या ठिकाणी घरज सरांचा इशारा आलाय. मॅच सुरू होतोय. गेम इज ऑन. आमचे डिजिटल स्कोअर अपडेटर शुभम तयार होत आहेत. मॅन्युअल स्कोअरर सुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत. मोठा फटका खेळायचा होता स्क्वेअर कटचा. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही आणि पहिलाच बॉल निर्धाव टाकला जातोय. प्रवीण या गोलंदाज बॅटरला प्रवीण बीट होतोय. हा ऑफ ब्रेक होता. थोडासा आत आणखीन वळला असता तर कदाचित दांडी गुल झाली असते बॅटरची. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात. धाव घेण्याची संधी मिळत नाही. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. गोलंदाज परीक्षित या गोलंदाजाने. अष्टपैलू खेळाडूंचा आवश्यकता असते आपल्या भारतीय टीमला. स्लॉग केला जातो या चेंडूला. स्लॉग स्वीपचा फटका. चेंडू हवेत होता आणि ते शतरक्षकाला चकवत चेंडू सीमारेचे पार मिळतात. या चेंडूवर धावा 4. आलाय हा चौकार. मेमन सीसी या चौकाराच्या साह्याने संघाचे खातं उघडत आहे. प्रवीण हा खेळाडू 4 धावांनी आपला अकाउंट ओपन करतोय. मेमन सीसी वसई टीमला टार्गेट आहे 93 या धावसंख्येचं आणि पहिलं षटक सुरू असताना धावसंख्या 4. 4 रन्स ऑन द बोर्ड. आता पॉइंट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं होतं. धावसंख्या 4. आजची तारीख म्हटली तर 4 मे आणि बघितलं तर आजच्याच दिवशी 4 मे 1990 साली एक दिवसीय मॅचमध्ये 5वी विकेटची हॅट्रिक साध्य केली होती वसीम अक्रम या गोलंदाजाने. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध त्यांचा तो तिखट मारा पाहायला मिळाला होता आणि त्या आठवणी आहेत आजच्या दिवसाच्या. ज्या 4चा आकडा आल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. स्कोर इज 4. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धाबा. चेंडूला स्लॉक करायचा होता. चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये शतरक्षकाच्या सरळ हातात आणि बॅटर बाद होतोय प्रवीण. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. प्रत्युत्तरादाखल धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4. वर पहिला धक्का लागलाय आणि सफलता मिळाली गोलंदाजाला. एक चांगला चेंडू टाकला गेला होता परीक्षित याच्याद्वारे. फलंदाजीमध्ये धाबा तर व्यवस्थित बनवू शकले नव्हते परंतु गोलंदाजी मार्गावर असताना चांगलं षटक टाकलंय परीक्षित या गोलंदाजाने. 4 वर 1 गडी बाद. पहिले षटक समाप्त झालंय. 10 षटकांचा मॅच होतोय. जिंकण्याकरता 93 धावांची गरज होते आणि आता उर्वरित चेंडूंमध्ये अजून 89 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 54 बॉल आणि 54 बॉलमध्ये 89 धावांची आवश्यकता. प्रत्युत्तर देताना मेमन सीसी वसई या टीमला
नवीन बॅटर गेलाय अथर्व आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय शशांक अतर्डे. शशांक गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. उमेश आणि अथर्व हे दोन खेळाडू आहेत. याआधी 4 धाबा करून बाद झाला होता खेळाडू ची सफलता मिळवून दिली. त्याबद्दल कोच तर खुश आहेत, संघ नायक सुद्धा खुश आहेत. रॉस्टन डायस समोरच्या इनकडून शशांक तयार. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. प्रयत्न केला होता गोलंदाजाने शेल मध्ये परिवर्तित करण्याचा, परंतु यश काही येत नाही. 1 धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. एका धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय. धावा लागल्या जातात त्या 5 धाबा. बघूया, हा निर्धाव चेंडू टाकलाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ती 1 धाव झाली असती, परंतु इथे हा निर्धाव चेंडू टाकलाय आणि पुन्हा एकदा दबाव टाकला गेलाय प्रत्युत्तर देणाऱ्या टीमवर. पुढचा बॉल जागा बनवून चेंडूला कव्हरच्या दिशेने वळवलं. 1 धाव तर आता मिळेल. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 5 धाबा. 5 रन्स. DBN लाईव्हद्वारे थेट प्रेक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना दिसत आहेत DBN लाईव्ह हे यूट्यूब चॅनल. शशांक याचं हे षटक चांगलं घडताना दिसतंय. त्याच्या कोट्यामध्ये चेंडू टाकून सलग त्यांनी 2 चेंडू टाकले शशांकने. ओहो, हाच बरोबर. आता एक मोठा फटका खेळायचा होता. गॅपमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. 1च धाव मिळाली बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत त्या 1 गडी बाद 6 धावा. 1 षटक आणि 3 बॉलची समाप्ती झाली आहे. प्रत्युत्तर देत आहेत 93 धावसंख्येचं. पाठलाग होतोय 93 या धावसंख्येचा. क्रॉस बॅटने फटका निवडला होता खेळण्याकरता आणि इथे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 1च धाव मिळाली. रॉस्टन डायस तिथे फिल्डिंग करत आहेत. 1 धाव लेग बाय स्वरूपात मिळाली. या एका अतिरिक्त धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7. भरपूर यूट्यूब चॅनल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याला पालघर, आपल्या या पालघर जिल्ह्यात. ओ, चांगला स्क्वेअर कट, ताकदवर फटका. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राबाहेर, सीमारेषेच्या बाहेर. मिळतात 4 धावा. जबरदस्त प्रहार आणि त्याचा उपहार. मिळतात धावा 4. चौकार. स्कोर मोव्स ऑन 11. अकरा धावा 1 गडी बाद. दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल. आता टायमिंग व्यवस्थित साध्य केलं. गॅपमध्ये चेंडूला टाकलाय. चेंडू स्कोअरलेग क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा मानस होता आणि ती दुसरी धाव सुद्धा होते पूर्ण. धाव 1 शॉटचा इशारा येतोय पंचांचा. ही 1च धाव मिळेल बॅटरला. म्हणजेच एका धाव्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 12 वर. स्कोअर मोव्स ऑन 12. क्षमता दाखवावी लागेल. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर 1 गडी बाद 12 धाबा. 6च्या सरासरीने सध्या वाटचाल सुरू आहे. आवश्यक धावगती ही वाढताना दिसतंय. कारण अजून जर आपण बघितलं तर 48 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 81 धावा पाहिजेत. प्रत्युत्तर देत असताना कुठेतरी कमी पडत आहेत मेमन सीसी वसई टीमचे खेळाडू. 48 बॉल 81 धावांची गरज. स्ट्राईक इनकडे बॅटर आता सज्ज आहे उमेश. गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता गोलंदाज आला वेगवान गोलंदाज रॉस्टन डायस. पहिला असा खेळाडू सो वसईमधून चांगलं प्रदर्शन आणि वेगवान गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली. ओ, चांगला वेगवान चेंडू टाकलाय रॉस्टन डायस या खेळाडूने. निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. डॉट बॉल. स्कोर इज 12. रिक्वायर्ड रन रेट 10.34 चा बनलाय. म्हणजेच इथे अत्यावश्यक धावगती वाढली जाते. ती कमी करायची असेल तर नियंत्रण बॅटिंगवर ठेवावं लागेल. स्ट्राईक इनकडे उमेश आहे जो 4 बॉलचा सामना करतोय. फक्त 1च धाव बनवलाय
अथर्व याने 3 बॉल्समध्ये 6 धावा बनवल्या. रॉस्टन तयार. हा थोडासा शॉर्ट बॉल होता, फाईन लेगच्या दिशेने वळवायचं होतं बॅटरला, परंतु अंदाज व्यवस्थित त्याला घेता आला नाही चेंडूचा. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. वेगवान गोलंदाज रॉस्टन डायसने. पाहिलं तर पहिला असा खेळाडू आहे जो 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून वेगवान गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. पाकिस्तान संघाद्वारे आपण शोएब अख्तरला बघायचो जो 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून गोलंदाजी करायचा, बाहेर जाऊन तो रनअप घ्यायचा. हो, पुन्हा एक चांगला बॉल रॉस्टन डायस याचा सातत्य राखतोय, परंतु इथे वाईड बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल होता, वाईड लाईनच्या बाहेर जाणारा बॉल होता आणि त्यामुळेच वाईड घोषित केलं. ह्या वेळेला संदीप गावड सर तर आहेत, त्या व्यतिरिक्त आपण बघतोय उमंग घरत साहेबांकडून सरांकडून. स्कोर इज 13. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धाबा. पुन्हा चांगला एक वळणदार चेंडू टाकलाय रॉस्टन डायसने. प्रभाव आहे, प्रतिभा आहे, गुणवंत खेळाडू आहे आणि आपली गुणवत्ता तो सिद्ध करतोय. स्वतःला कराल सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. आणि प्रकाश झोतामध्ये यायचं असेल तर असंच काहीतरी चांगलं काम तुम्हाला करावं लागेल या क्रिकेटच्या मैदानामध्ये. आणि 45 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला तर अजूनही 80 धावा पाहिजेत. रिक्वायर्ड रन रेट 10.67चा बनलाय. करंट रन रेट 5.220चा आपल्या डोळ्यासमोर आहे. तो करंट रन रेट वाढवावा लागेल. आता चेंडूला इनफिल्ड वरून उडवलाय, चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने. सरळ 4 धावांकरता शानदार फटका मिळतोय, चौकार. 4 धावांच्या साहाय्याने धावसंख्या 17. मेमन सीसी वसई टीमचा हा बॅटर उमेश 4 धाब्यानिशी इरादे स्पष्ट करतोय. थोडासा दबाव आहे, तो दबाव या चौकारानंतर कमी होऊ शकतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. षटकातील आता पुढचा बॉल असेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत षटक क्रमांक 3 मध्ये. ओहो, व्हॉट स्ट्रोक, ब्रिलियंट, अफलातून फटका खेळलाय आणि मॅक्सिमम टोळा मिळतात 6 धावा. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 23 वर. आता गाडी जी आहे ती अगदी रुळावर येताना दिसतं, पटरीवर आले ही ट्रेन. हे तुम्ही शॉर्ट सिलेक्शन खडे पाहिलं, थोडंसं निरीक्षण केलं, चांगलं शरीराचं संतुलन बनवलं आणि ह्या चेंडूला खळून काढलं फॉरवर्ड पॉइंटच्या बाहेर, जिथे 6 धाव मिळत आहेत बॅटरला. पुढचा बॉल. आता सुद्धा चांगली दिशा देण्याचं काम केलंय थर्ड मॅनच्या दिशेत. स्क्वेरिस थर्ड मॅन मध्ये चांगली फिल्डिंग होतंय. 1 धाव तर मिळाली. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 24. आता 42 बॉल शिल्लक आहेत आणि 42 बॉल्स मध्ये जिंकण्याकरता 69 धावांची आवश्यकता. 42 चेंडू 69 धाबा. काय वेगळी रणनीती आता आखली जाईल काय? थोडंसं मागडं नंतरचे जे चेंडू आपण बघितले ते मागडे ठरलेत. शेवटच्या 3 चेंडूंवर 2 चौकार आलेत आणि त्यामुळेच धावगती वाढताना दिसली. 11 धावा खर्च केल्यात रॉस्टन डायस या गोलंदाजाने. 24 वर 1 गडी बाद. 3 चेंडूंमध्ये 6 धावा अथर्व याच्या, तर 9 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान देतोय उमेश नावाचा खेळाडू. आणखीन भारी भक्कम खेळाडू आहेत, बॅटर आहेत खऱ्या अर्थाने मेमन सीसी संघामध्ये. राकेश प्रभू फोलार्ड, टेनिस क्रिकेटमधला बाहुबली सुमित ढेकले हे खेळाडू पॅव्हिलियनमध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत. आणि ते म्हणत असेल की हे 2 बॅटरची भागीदारी आणखीन वाढली पाहिजे. दुसऱ्या बाजूला विकेटचा शोध घ्यावा लागेल उमेदमान सीसी उमेदमान टीमला, जेणेकरून दबाव येऊ शकतो. आता आकाश दहिया हा गोलंदाजी मार्गावर आलाय.
पहिल्या इनिंगमध्ये धाव संख्येवर त्याने प्रकाश टाकला नव्हता. आता गोलंदाजी मार्गावर तो विकेट्स टेकर गोलंदाज ठरतो काय. पहिल्या इनिंगमध्ये अफलातून गोलंदाजी झाली होती. गोलंदाज आपण बघितला होता आसिफ शेख या गोलंदाजाला 7 धावा देऊन त्याने 4 विकेट्स मिळवल्या. स्लॉग स्वीपचा फटका खेळायचा होता, बॅटरने मिस केलं या चेंडूला. 1 धाव मिळाली आणि लेग बाईचा इशारा आपण त्या ठिकाणी दर्शवत आहेत. या एका धाव्याच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली या वेळेला. स्कोर मूव्स ऑन 25. 3.1 बॉलच्या समाप्तीनंतर 25 धाबा. करंट रन रेट 7.89चा तर रिक्वायर्ड रन रेट 9.95चा बनलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा मोठा फटका खेळायचा होता बॅटरला आणि सरळ थेट यष्टीरक्षक जो होता त्यांनी जे कानमंत्र दिलं ते कामी येत आहे आणि सफलता मिळवली. आकाश याने विकेटचं झाले पतन. मेमन सीसी वसई टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद, धावसंख्या 25. वळी आपण इक्वेशन काय सांगतो या मॅचची. 25 धावा तर बनल्यात, 2 गडी बाद झाले. 3.2 बॉलची समाप्ती. 40 बॉल शिल्लक आहेत आणि 40 बॉलमध्ये 68 धावांची आवश्यकता. आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय सुमित ढेकले. टेनिस क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं. ISPL मध्ये चांगला मालामाल झालेला खेळाडू आहे आणि चांगली टीम योजना तर करत असतोय सलग. जर आपण बघितलं तर सुप्रीमोचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. सलग 4 ते 5 वेळा सुप्रीमोचं विजेतेपद पटकावणाऱ्या टीमचा तो सदस्य होता आणि बुद्धिमत्तेचा सितारा ज्याला म्हटलं जातं. नेहमीच यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बुद्धिमत्तेचा तो वापर करतोय. ज्ञानाची शिदोरी त्याच्याकडे जास्त आहे. ISPL मध्ये त्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर MPL या स्पर्धेमध्ये, मुंबई प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये नॉर्थ मुंबई पॅन्थर या संघाद्वारे मला वाटतं तो खेळायचा. गोलंदाजी मार्गावर तयार. गोलंदाजाचा हा पहिलाच बॉल ऑन साईडला खेळून काढला सुमित ढेकले या बॅटरने आणि 1 धाव पूर्ण केली. सन्मान गोलंदाजाला सुद्धा देणं फार गरजेचं आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटर सुमित ढेकले याच्या बॅटमधून. धावसंख्या धाव फळकावर 26 धाबा, 2 गडी बाद, 3.3 बॉलची समाप्ती. म्हणजे जे हवं होतं ते मिळवून देण्याचं काम उमळमान सीसी उमळमान टीमच्या गोलंदाजांनी केलंय. 39 चेंडूंमध्ये 67 धावा पाहिजेत. मेमन सीसी वसई या टीमला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय. आकाश दहिया याचा या चेंडूला आडव्या बॅटचा वापर करून खेळून काढलाय. 1च धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून शतरक्षक चांगला थ्रो करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात. 2 गडी बाद 27. सुमित ढेकले स्ट्राईक इनकडे आता उतरलाय. लांब लचक षटकार ठोकण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. ब्रँड अँबॅसेडर म्हणून अनेक स्पर्धांमध्ये त्या खेळाडूला सुद्धा आमंत्रण असतं. ओहो, चकलाय, चकवा देणारा हा चेंडू टाकलाय सुमित ढेकले करता. बघा ना कशा पद्धतीने चेंडू पडलाय. पाहूया आपण रिप्ले मध्ये. चांगली बहरदार कामगिरी गोलंदाज या वेळेला करतायत. चांगला टर्न प्राप्त करतोय. बोट ही चेंडूवर व्यवस्थितरित्या फिरवून चेंडूला वळण प्राप्त करून देतोय गोलंदाज. ब्रेक गोलंदाजी फिरकी पट्टूची. डिफेन्सिव्ह स्ट्रोक सुमित ढेकले यांनी खेळून काढला मिड ऑफ मध्ये या चेंडूला. 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट होत आहे. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने मेमन सीसी वसई टीमची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 28 धाबा. आता 36 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 मध्ये पाहिजेत 65 धाबा. 36 बॉल 65 धावांची आवश्यकता. उमळमान सीसी आणि
मेमन सीसी यांचं कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये उमेदमान टीमची 33 धावा होत्या, 3 गडी बाद होते 4 षटकांमध्ये. तर प्रत्युत्तरादाखल 28 धावा झालेत 4 षटकात, 2 फलंदाज बाद झालेत मेमन सीसीचे. म्हणजेच कुठेतरी 5 धावांशी कमी पडताना दिसतोय दुसऱ्या इनिंगमध्ये मेमन सीसी वसई टीमचा खेळाडू. 93 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 5व्या षटकामध्ये पाहूया कोणाला आमंत्रण दिलं जातं. आणि ध्रुमिल मटकर गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता येत आहेत. ते सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहेत. राष्ट्रीय खेळाडू म्हणून अर्थातच इंडियन प्लेयर्स म्हणून त्याची चर्चा जास्त होत आहे. एक रणजीपट्टू सातत्य राखलंय या स्पर्धेमध्ये सुद्धा. मागच्या वर्षी चांगली बॉलिंग परफॉर्मन्स बॅटिंग परफॉर्मन्स आला होता ध्रुमिल मटकरचा. आणि आता बॉलिंग परफॉर्मन्स चांगला करतोय. पहिलाच चेंडू बिरकावून द्यायचा होता सुमित ढेकले या बॅटरला आणि या पहिल्याच चेंडूवर बीट होतोय सुमित ढेकले. बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट. ओहो, पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. इथे त्रिपा उद्ध्वस्त होतोय बॅटर सुमित ढेकलेचा. सुमित जसा गेलाय तसा परत आलाय. लागलाय तिसरा धक्का. मेमन सीसी वसई या टीमला 3 गडी बाद, धावसंख्या 28. वॉट बॉलिंग. ही विकेट सुद्धा आपण बघूया कशा पद्धतीने हा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. हो, आत वळणारा चेंडू होता. इथे उजव्या हाताचा बॅटर असता तर त्याच्याकरता हा लेग ब्रेक असता, परंतु सुमित ढेकले करता ऑफ ब्रेक चेंडू केलाय आणि अर्थातच डावी आणि मधली एसटीला स्पर्श करत ब्रश करत चेंडू पुढे गेलाय. आता नवीन बॅटर जो गेलाय त्याची चर्चा आपण करूया. शोएब नवीन बॅटर गेलाय. उमेश 11 बॉलला सामोरं जातोय, 13 धावा बनवतोय. सुमित ढेकले याने 5 बॉलचा सामना केला, 2 धावा फक्त बनवल्या आणि तो शिकार बनलाय ध्रुमिल मटकर या गोलंदाजाचा. 28 वर 3 गडी बाद. दबाव टाकलाय, दडपण टाकलाय. या दबावामधून बाहेर पडावं लागेल, कारण म्हणतात ना परिस्थिती अनुकूल असावं वा प्रतिकूल, त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्याचा मार्ग तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे आणि त्यामधून बाहेर निघणारे फार कमीच खेळाडू आपण बघितलेत. आता दडपण वाढलंय, दबाव वाढलाय. काय एखादा धावा बनवणारा खेळाडू इथे सापडेल मेमन सीसी वसई या टीमला, कारण उमेदमान टीमने आपले डावपेच त्या ठिकाणी सफल केलेत. जे आखणी आखली होती त्याच्यामध्ये त्यांना सफलता मिळाली. ध्रुमिल मटकर हा सुद्धा विकेट प्राप्त करतोय. आता रिक्वायर्ड रन रेट 11.47 बनलाय. 28 धावा, 3 गडी बाद. गोलंदाज तयार. बॅटर आहे शोएब. ध्रुमिल मटकर सुद्धा गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. करंट रन रेट 6.46 पाहायला मिळतोय. बघितलं, थोडीशी दिशा देण्याचं काम केलं. थर्डमॅन क्षेत्रामध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये शर्यत लागली होती आणि त्या शर्यतीमध्ये विजय यावेळेस झालाय तो बॅटरचा, कारण ह्या चेंडूवर रॉस्टन डायस थ्रो करण्याआधी बॅटरने पूर्ण केल्यात 3 धाबा. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 31. 33 बॉलमध्ये 62 धावांची आवश्यकता. मैदान क्रमांक 2 वर मेमन सीसी वसई टीमला. हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला जातोय. शतरक्षक तिथे तैनात होता. 1च धाव मिळाली. चांगलं फिल्डिंग होतोय सुपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि या एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या 32. प्रत्येक चेंडू मागे हा दडपण तर वाढलाय. 32 बॉल 61 धावांची आवश्यकता. ओहो, बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि चेंडू थेट यष्ट्यांची घेतो भेट. विकेट डाऊन.
ध्रुमिल मटकर याला आणखीन एक सफलता मिळाली. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला हा चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 32-32. खेळाडू ह्या वेळेला सुद्धा पाणी प्राशन करतात आणि खरं तर या उन्हाच्या दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पाणी हे प्यावंच लागेल. एनर्जी ड्रिंक्स ही तुम्हाला घ्यावीच लागेल आणि इथे पाण्याची व्यवस्था केली जाते. एक जर विचार केला आपण खेळाडूंमध्ये सर्वात जास्त महागडं पाणी पिणारा खेळाडू म्हणजेच विराट कोहली. विवियन स्प्रिंग नॅचरल वॉटर फ्रॉम फ्रान्स, कारण त्याच्याकरता येणारं पाणी हे फ्रान्स येथून येतोय, जे 1 लिटर पाण्याची किंमत आहे ती 4,000 रुपये. तसंच इथे खेळाडू मैदानाच्या आतून पाणी पित आहेत जे त्यांचं शुद्धीकरण करत आहे. कारण म्हणतात ना की खराब पाणी हे आरोग्य बिघडवत आहे आणि खराब जोडीदार हा संसार बिघडवत असतो. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. 4.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 32. आता भार्गव पाटील गेलाय मैदानाच्या आतमधून, त्याला सुद्धा चांगलं चमकावं लागेल. क्रमांक कुठलाही असो त्याला चांगली खेळी करावी लागेल. इथे षटकाची झाली समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागला जात आहे. 4 गडी बाद 32 धाबा. आता 5 षटकं शिल्लक आहेत, म्हणजेच 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे. 30 बॉल रिमेनिंग्स अँड 61 रन्स रिक्वायर्ड टू विन. 30 चेंडू 61 धावा. रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक षटकामागे वाढताना दिसतोय आपल्याला. 12.20च्या सरासरीने ही वाटचाल करावी लागेल. प्रत्युत्तर देत असताना मेमन सीसी वसई या टीमला, आणि असं वाटलं होतं की सहजगत्या या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल, परंतु जर आपण बघितलं तर विनोद किने सरांनी जे काही गायडन्स केलं खेळाडूंना त्याचा फायदा इथे होतो. म्हणूनच गुरु हा गुरुच असतो आणि इथे अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम विनोद किनी सरांनी केलं. ज्या पद्धतीनं त्यांच्या अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवण्याकरता बरेचसे युवा ही तयार असतात. सरळ बॅटने आता दिशा दिली जाते. गॅपमध्ये चेंडू जाईल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळेल काय, आणि तो मिळालाय, परंतु एकच धाव मिळाली बॅटरला. 1 धाब्याच्या साह्यानं चांगली फिल्डिंग झाल्यानंतर धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 33 वर. येणारे 29 चेंडू आहेत आणि 29 चेंडूंमध्ये 60 धावा पाहिजेत मॅच जिंकण्याकरता. 29 बॉल 60 धावांची आवश्यकता. मेमन सीसी वसई टीमला. स्ट्राईक इनकडे भार्गव पाटील. डावकुऱ्या हाताचा एक विस्फोटक खेळाडू आहे. स्क्वेअर कटचा फटका चेंडूला गॅपमध्ये टोळावलं जात आहे. शतरक्षक तिथे तैनात होता. चांगली फिल्डिंग. थ्रो येईपर्यंत 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 4 बाद 35 वर. प्रत्येक वेळेला या ठिकाणी स्कोअर बोर्ड थोडासा हलताना दिसतोय. 58 धावा पाहिजेत. 58 धावा पाहिजेत 28 बॉलमध्ये. भार्गव आणि उमेश हे 2 खेळाडू. धावसंख्या 35. अंतिम क्षणी फक्त ढकलून दिलं बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रात. 38 सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग होत आहे. एकच धाव. 1 धाव्याच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे ती 36 धाबा. 3 बॉल टाकलेत गोलंदाजाने आणि अजूनही त्याच्या या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जर आपण बघितला तर आहे आकाश दहिया. चांगला पद्धतीने चेंडूला टोळावलाय. गॅपमध्ये चेंडू जाईल काय. 1 धाव तर मिळाली. एक्स्ट्रा कव्हर मधून फेकी जाईपर्यंत 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. म्हणजेच धावा तर बनतायत या षटकामध्ये. 2 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोअर मूव्स ऑन 38.
इन 5.4 बॉल. 4 चेंडू टाकून सलत या षटकामध्ये. गोलंदाज आकाश दाहियाचे, तो तयार आहे. आकाशाच्या ह्या बॉलला आकाश दाखवण्याचा प्रयास होता बॅटरचा. लॉंग ऑफचा शतरक्षक डीप मिड ऑफ मध्ये येतोय. फिल्डिंग करेपर्यंत बॅटर पूर्ण करतायत. एक धाव. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात या वेळेला 39. 4 गडी बाद 39 धाबा. शेवटचा चेंडू असेल या 6व्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. पाहूया काय करतोय बॅटर भार्गव. उमेश सध्या विकेटवर जास्त वेळ घालवणारा खेळाडू आहे, ज्याने 15 बॉलमध्ये 18 धाव बनवलं. त्याच्यावर एक आपण जबाबदारी असेल. आता फक्त चेंडूला दिशा दिली जातोय. स्कोअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली भार्गव पाटील या खेळाडूने. षटकाची झाली समाप्ती. 6 षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता. अशक्य असं काही नाही. चौकार आणि षटकार तर खेचावेच लागतील. कंपॅरिझन पुन्हा एकदा आपण डोळ्यासमोर ठेवूया. पहिल्या 6 षटकांमध्ये 45 वर 4 गडी बाद झाले होते उमळमान सीसी उमळमान टीमचे. आणि प्रत्युत्तरादाखल पहिल्या 6 षटकांमध्ये मेमन सीसी वसई टीमचे 4 गडी बाद झालेत. त्यांची धावसंख्या 40 आहे. फक्त 5 धावांनी पुढे आहे. म्हणजेच कमबॅक होऊ शकतंय प्रत्युत्तर देत असताना मेमन सीसी वसई टीमचं. गोलंदाजी मार्गावर ध्रुमिल मटकर आलाय, जो चांगली कामगिरी करताना दिसतोय. ध्रुमिल मटकर तयार, ज्यांनी 2 सफलता तर मिळवलेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ध्रुमिल. 4 गडी बाद 40 धाबा. 24 बॉलमध्ये 53 पाहिजेत. ओहो, इम्पॅक्ट इन लाईन. मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता. पायचीचे अपील. पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलाय. ध्रुमिल मटकर यांनी आणखीन एक सफलता मिळवली. धावसंख्या धावपळकावर लागली जाते. 5 गडी बाद 40 धाबा 40. आता दबाव आणखीन वाढलाय. 23 बॉल शिल्लक आहेत आणि 23 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता. बॅटर बाद झालाय तो म्हणजेच नुकताच भार्गव पाटील याला परतीचा प्रवास करावा लागतोय. आता आणखीन एक विस्फोटक खेळाडू उतरलाय. लेदर क्रिकेटमध्ये त्यांनी ते करून दाखवलं होतं. MPL ची स्पर्धा गाजवली होती. तो खेळाडू म्हणजेच राकेश प्रभू. तारणहार बनेल की काय या संघाचा, कारण कमी चेंडूंमध्ये जास्त धावा ज्या वेळेस बनवायच्या असतात ना, त्या वेळेस राकेश प्रभू या खेळाडूची आठवण प्रत्येक टीमला येत असतं. स्कोर इज 40. 53 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 23 बॉल. 23 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता. आपण बघतायत या स्पर्धेला कव्हर करण्याचं काम केलं DBN लाईव्ह द्वारे. एक चांगलं यूट्यूब चॅनल आहे. चांगली क्लॅरिटी पाहायला मिळाली DBN लाईव्हची. पालघर जिल्ह्यामध्ये अनेक यूट्यूब चॅनल्स आहेत. त्यामध्ये आज जर बघितलं तर अनेक ठिकाणी DBN लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं. मी एकाच वेळात 3 ठिकाणी DBN लाईव्हला पाहिलं त्या स्पर्धा कव्हर करताना. मग त्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा असो किंवा लेदर क्रिकेटच्या स्पर्धा असो. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. काय स्थिती आहे या मॅचची. 23 बॉल 53 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 13.83 आणि स्ट्राईक इनकडे राकेश प्रभू. ध्रुमिल मटकर तयार. फक्त डिफेन्स केलं या चेंडूला राकेश प्रभू या बॅटरने. उंचीचा फायदा त्याला नेहमीच होत असतो. स्वप्न होतं त्याचं सुद्धा IPL मध्ये खेळायचं, परंतु जे दुर्दैवीरित्या ज्या पद्धतीने तो फिटनेस राखू शकला नाही, थोडंसं नुकसान झालं होतं ज्यावेळेस एक छोटासा अपघात झाला होता आणि त्यामुळेच IPL सारखी मोठी स्पर्धेला तो मुकला होता. तोच हा खेळाडू स्ट्राईक इनकडे आहे राकेश प्रभू.
चांगला गॅप शोधलाय या वेळेला राकेश प्रभूने आणि चेंडूला खेळून काढलं जातं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात बाहेर मिळतात या चेंडूवर 4 धावा. 4 धावाच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 44-44. हे तुम्ही बघू शकतायत कशा पद्धतीने मिसफील्ड केली फिल्डरने. ओहो, अतिशय चांगलं बारकाईने लक्ष केंद्रित केलं होतं लेग ब्रेक होणाऱ्या चेंडूवर बॅटर राकेश प्रभूने आणि शतरक्षकाचा जो फिल्डिंगचा पावित्र्य होता तो चुकीचा दिसलाय. 4 धावा मिळाल्या. 4 धाव्याच्या साह्याने धावसंख्या 44. प्रभू रे प्रभू राकेश प्रभू आणि राकेश प्रभूने या चेंडूला आता पूल केलंय. पूल पॉवरफुल बिगी. 6 धाव्याच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 50 वर. स्कोर मूव्स ऑन 50. म्हणजे तारणहारच्या भूमिकेमध्ये राकेश प्रभू पाहायला मिळतोय. 3 बॉलचा सामना करत 10 धावा त्याने बनवल्यात. मी म्हटलं होतं की कमीत कमी चेंडूंमध्ये ज्या ज्या वेळेस धावा जास्त हव्या असतात त्या वेळेस राकेश प्रभू या खेळाडूला आठवण केली जाते. ओ, आता त्याला त्याची कमजोरी ओळखून हा चेंडू टाकला गेलाय द्रुमिल मटकर याच्याद्वारे. द्रुमिल मटकर याची सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसरा षटक तो टाकतोय आणि सध्या चांगली गोलंदाजी होईल काय. आता हा चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. 1 धाव तर मिळाली बॅटरला. 1 धावेवर तो संतुष्ट होतोय. याचबरोबर 50 अप म्हणजेच 7 षटकांची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 93 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मेमन सीसी वसई टीमची धावसंख्या 5 गडी बाद 51. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये इक्वेशन असं झालंय 42 धावा पाहिजेत. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता. काय बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये वरचढपणा दिसेल काय. हा जर आपण आलेख बघितला तर तो धावसंख्येचा आलेख दाखवला जातोय. ब्लू जे कॉलम्स आपल्याला दिसत आहेत ते उमेमान सीसी उमेमान टीमचे दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्रीन कॉलम्स जे आहेत ते मेमन सीसी वसई टीमचे पाहायला मिळत आहेत. कंपॅरिझन अशा पद्धतीने सुद्धा आपण करूया की सध्या कठीण आहे 18 बॉलमध्ये 42 धावा, परंतु या कठीण परिस्थितीमधून मार्ग काढावा लागेल. 18 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता. राकेश प्रभू स्ट्राईक इनकडे 5 बॉलचा सामना केलाय. 11 धावा त्याने बनवल्यात. उमेश याने 18 धावा बनवल्यात 15 चेंडूंमध्ये. ओहो, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल होता आणि वाईड बॉलचा इशारा आलाय पण संदीप गावड सरांकडून. 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 5 गडी बाद 52. या धावा रोखणं सुद्धा गरजेचं आहे. शशांक राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज झालाय. आता राकेश प्रभू यांनी फलंदाज उमेश याच्यावर विश्वास ठेवलाय. जसं आपण बघितलं उमेश याच्यावर भारतीय टीमने सुद्धा विश्वास ठेवला होता. विदर्भा इथून बिलॉंग करणारा उमेश यादव हा सुरुवातीचं जीवन हालाकीचं होतं ज्यावेळेस त्यांचे वडील एका खाणीमध्ये खाण मजूर काम करायचे आणि आज हा उमेश आपल्या टीम करता काय करतोय बघूया. मेहनत करेल तो पुढे जाईल. स्लॉक करायचा होता चेंडूला. चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने वळतोय. 1 धाव मिळाली आणि पंच लेग बाईजचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. लेग बाईज, इट इज लेग बाईज आणि या अतिरिक्त धाबेची धावसंख्या पोहोचली 5 गडी बाद 54. मैदान क्रमांक 1 वर सुद्धा जो मॅच होता तो नुकताच संपलाय आणि आता मैदान क्रमांक 2 वर नजरा लागल्यात आमच्या त्या लाडक्या प्रेक्षकांच्या. जिंकण्याकरता 93 धावांचं लक्ष होतं. 31 धावा अजूनही पाहिजेत. इथे चेंडूला जरी मिस केलं तरी 1 धाव मिळाली. इथे चूक केली यष्टीरक्षकाने आणि फायदा झालाय बॅटरला. 22चा इशारा. धावसंख्या पोहोचली 55 वर. 5 गडी बाद 55 धावा. 15 बॉल शिल्लक आहेत. 15 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता. 15 गेंदे शेष और जीत के लिए 38 रनों की दरकार. ओहो, बीट करणारा चेंडू टाकलाय उमेश या बॅटरला. 17 मध्ये 18 धावा फक्त उमेश याने बनवल्यात. म्हणजेच त्याचा आता जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास त्याने गमावलेला दिसतोय. गोलंदाजाने आत्मविश्वास कमावलाय.
फुल लेंथ चेंडू होता, मात्र वाईड बॉलचा इशारा आलाय. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू होता, नियंत्रण नव्हतं. चांगली लाईन असायला पाहिजे होती, परंतु इथे दबाव एका प्रत्येक चेंडू मागे वाढत चला बॅटिंग करणाऱ्या टीमवर सुद्धा. 14 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता. दोन्ही बॅटर आता विकेटच्या बरोबर मध्यभागी येऊन चर्चा करतायत. ओके, ही चर्चा कशी असेल, सकारात्मक असेल काय? चर्चा केली होती आणि एकच धाव मिळाली या वेळेला बॅटरला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एक धाव पूर्ण करतो बॅटर उमेश. एका धावेची धावसंख्या 57, 5 गडी बाद. 13 बॉलमध्ये 36 ची आवश्यकता आहे. 7 बॉलमध्ये 12 धावा करणारा खेळाडू राकेश प्रभू या मॅच मध्ये तारणहार ठरेल काय? दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला लढावं लागेल. ओ स्लोवर वन, अगोदरच मॅनामधून तलवार काढली, वार काय होताना दिसत नाही. एक चांगला चेंडू होता शशांक याचा. षटकाची झाली समाप्ती. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात. 5 गडी बाद 57. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 18च्या सरासरीने जर आपण बघितलं तर आम्हाला आमच्यापर्यंत माहिती मिळते की 12 मध्ये 36 ची गरज आहे. 18च्या सरासरीने या 36 धावा पूर्ण केल्या जातील काय? शंका आशंकेचं हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये आपण नेहमीच जर तर वर्तवत असतो. जर तरला तारा नाही, कधीही केव्हाही काही घडू शकतं असा खेळ म्हणजेच क्रिकेट. आज तुम्हा आम्हा प्रत्येकाची पहिली पसंत बनला आहे हा क्रिकेट, ज्याने तुम्हाला यूट्यूब चॅनल्स आल्यामुळे तुम्हाला चांगली प्रसिद्धी मिळाली, चांगला पैसा मिळाला, चांगला फिटनेससुद्धा मिळाला आहे. त्यामुळेच आज क्रिकेटची क्रेज आहे ती संपूर्ण भारतभर आपल्याला जास्तीत जास्त दिसतं. कारण सुरुवातीला जर आपण बघितला तर आपला अजूनही राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकी या खेळाला आपण बघतोय. हॉकी खेळाडूसुद्धा आपल्या या वसई तालुक्यामधून सुद्धा पाहिले होते. अंडर 19 मध्ये आपण गुरुप्रसाद संखे या हॉकी खेळाडूला खेळताना पाहिलं होतं. आता टेनिसच्या क्रिकेटच्या मॅचेससुद्धा गुरुप्रसाद संखे हा खेळत असतो. इथे ह्या मॅचमध्ये बघूया काय रिझल्ट लागतोय. 12 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 36 धाबा. शॉस आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य असतात मित्रांनो, मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद असते ज्या अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. इथे अशक्य जरी असलं तरी शक्य करण्याची संधी आहे बॅटरला. रॉस्टन डायस तयार. लेफ्ट आर्मचा मारा त्याचा, वेगवान गोलंदाजी, तितकंच चांगलं नियंत्रण. म्हणजेच इथे जे गुरुचं कान मंत्र आहे ते कान मंत्र अगदी अवगत केलंय, पूर्ण अंगामध्ये उतरवून ठेवलंय हे कान मंत्र रॉस्टन डायस या खेळाडूने. धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद 57 धाबा. 11 बॉलमध्ये 36 ची आवश्यकता. षटकार आणि चौकारांची आतषबाजीच करावी लागेल हा मॅच जिंकण्याकरता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. स्कोअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 5 गडी बाद 58 आणि स्ट्राईक आता मिळतोय बॅटर राकेश प्रभूला. कारण फिरकी पट्टूंपेक्षा वेगवान गोलंदाजावर तो जबरदस्त प्रहार करत असतो. आता बघूया या बॅटर करता रॉस्टन डायस काय डाव खेळतायत, कोणते डावपेच वापरतायत. 10 बॉल शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता मेमन सीसी वसई टीमला. आतापर्यंत वरचढपणा जो पाहायला मिळालाय तो उमळमान टीमचा. पूर्णतः जखडून ठेवण्याचं काम त्यांच्या गोलंदाजांनी केलंय. राकेश प्रभू या संध्याकाळच्या सत्रामध्ये विस्फोटक खेळ करेल की नाही. कोळर टप्प्याचा चेंडू होता. डाऊन द ग्राउंड चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलंय आणि त्याचबरोबर ह्या चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली त्याला. एका धाब्याच्या साह्याने धावसंख्या 59. 9 बॉलमध्ये 34 ची आवश्यकता. 1 ते 2 मोठे फटके पुन्हा एकदा शॉट्स रोखू शकतात उमळमान टीमच्या समर्थकांचा जे इथे उपस्थित आहेत. सध्या तर दोन्ही खेळाडू कक्षामध्ये शांतता पसरलेली दिसून येते. 9 मध्ये 34 ची गरज.
ओहो, चांगला फटका होता. तितका चांगला स्टॉप केलं जातं या चेंडूला शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आणि लगेचच टाळ्यांचा गजर होतोय. मैदानाच्या आत असलेल्या उमळमान सीसी उमळमान टीमचे खेळाडू चांगला शिरप करतात आपल्या खेळाडूंना, जे चांगलं फिटनेस राखून आहेत, चांगले फिल्डिंग करत आहेत. आता 8मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. मैदान क्रमांक 2वर ही लढत तुम्ही बघतायत मेमन सीसी वसई विरुद्ध उमळमान सीसी उमळमानाची. आणि यूट्यूबद्वारे सुद्धा भरपूर प्रेक्षक जुडले गेलेत या स्पर्धेसाठी. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024ची ही शानदार स्पर्धा. बॅकलीचा वापर केला होता, परंतु स्विंग अँड मिस, वेग भन्नाट होता, तितकंच चांगलं नियंत्रण. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7मध्ये 33 धावांची गरज आहे. एक मात्र खर्चिक गोलंदाज पाहिला होता आपण पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये पाहिला होता. 32 धावा ज्याने खर्च केल्या, परंतु इथे 7मध्ये 33 पाहिजेत. त्या बनवण्याकरता आता तर खूपच कठीण झालं आहे. ज्या पद्धतीने थोडासा गमावला आहे आत्मविश्वास राकेश प्रभूने. पुन्हा एकदा कडे खेळण्याचा प्रयास त्याचा होतोय. धाव काय मिळत नाही. षटकाची झाली समाप्ती. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 93 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फळकावर धावा आहेत त्या 60 धावा. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता उमळमान सीसी उमळमान संघाविरुद्ध मेमन सीसी वसई या टीमला. करंट व्ह्यूवर्स 49 आहेत, मात्र आजचे जर व्ह्यूवर्स बघितले मैदान क्रमांक 2चे तर 2504 प्रेक्षकांनी या DVN लाईव्हद्वारे संपर्क साधला होता. आता शेवटचे 6 बॉल आणि 33 धावा पाहिजेत. या 33 धावा बनवण्याकरता बघूया धावा बनवल्या जातील की रोखलं जाईल. उमेश 21 बॉलमध्ये 21 धावा बनवतोय. 6 बॉलमध्ये 6 षटकार खेचले जातील काय? परीक्षित गोलंदाजी मार्गावर 1 षटकामध्ये त्यांनी 4 धावा खर्च केल्यात आणि 1 सफलता सुद्धा मिळवून दिली होती. उद्या सुद्धा ठीक 8 वाजता पहिला मॅच आपण बघणार आहोत. आता परीक्षित याचा हा बॉल बॅटरला बीट करून गेलाय. राकेश प्रभू स्ट्राईक इन कडे आलाय. इथे लेग बायचा इशारा संदीप गावड सरांचा. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयास होता, परंतु इम्पॅक्ट पाहिला असेल आणि त्यानुसार हा निर्णय दिलाय. धावसंख्या धाव फळकावर 1ने पुढे सरकली. धावा आहेत धाव फळकावर 61. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता. 5 षटकार जरी ठोकले तरी विजय काही मिळणार नाही. एखादा वाईड चेंडू जर आला, नो चेंडू जर आला तर तो फायदा होऊ शकतो. आज सकाळपासून एकही बिमर चेंडू पडला नाही. मैदान क्रमांक 2वर, मैदान क्रमांक 1वर तशा घडामोडी झाल्या असतील कदाचित. उमेश हा खेळाडू सलामीला आला आणि 22 बॉलमध्ये 22 धावा त्याने बनवल्यात. राकेश प्रभू यांनी चेंडूला खोदून काढण्याचा प्रयास केला होता. शतरक्षक तिथे तैनात आहे आणि फेकी येईपर्यंत राकेशला मिळाली 1च धाव. पूर्णतः बॅचवर पकड मजबूत केली आहे उमळमान सीसी उमळमान टीमने आणि श्रेय द्यावं लागेल पहिल्या इनिंगमध्ये रॉस्टन डायस याला सुद्धा. काय घडले बघूया. बॅटचं एज अँड टेकन. अपील जोरदार केलं. विकेटचं झाले पतन. 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 62. आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता. तीन बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे आणि आता हिमांशु सिंग बॅटिंग करण्याकरता गेलेत. पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट्स घेऊन सुद्धा फायदा झाला नाही, कारण पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट्स प्राप्त केल्या होत्या ते आसिफ शेख या गोलंदाजाने.
हा चेंडूला रिव्हर्स स्वीपचा फटका कळून काढला जातो. चेंडू जातोय स्क्वेअरिस थर्ड मॅन क्षेत्राबाहेर. मिळत आहेत या वेळेला बॅटर हिमांशू याला 4 धाबा. धाव संख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 66. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. आता कुठेतरी चेहऱ्यावर तेज येताना दिसतंय, हास्य येताना दिसतंय विनोद किनी सरांच्या. स्लॉग खेळ करण्याचा प्रयास होता बॅटरचा, तो मिस करतो या चेंडूला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. 1 चेंडू 27 धावा. एक चेंडू आणि 27 धावांची गरज आहे बॅटिंग करताना. मेमन सीसी वसी या टीमला अशा दिवसातील जे शेड्यूल्स होते ते शेड्यूल्स आपण कंप्लीट केलेत. पुढे येऊन कळून काढला जातो. पद्धतीने त्याचा वापर केलाय. लॉंग ऑफमध्ये फिल्डर तैनात होता. अशा रीतीने फक्त 1च धाव मिळाली आणि 25 धावांची पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय मेमन सीसी वसी या टीमला. हार्ड लक. या स्पर्धेमध्ये बनून राहण्याकरता आणखीन मॅचेस फार महत्त्वाचे असतील त्यांच्याकरता, कारण उमेमान सीसी उमेमान टीमने त्यांच्या लीगमधील 2 मॅचेस जिंकल्यात. ज्या परफॉर्मन्स दाखवला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये. या मॅचचा हिरो जर आपण पाहिला तर या मॅचचा हिरो ठरलाय द्रुमिल मटकार. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी त्यांनी. माफ करा, बघूया काय कोण ठरलाय या मॅचचा हिरो.